सामने देखील आलेत. कधी पापडी संघ जिंकलाय, कधी भाटपाडा संघ जिंकलाय. इथे सध्या तरी पापडी संघ भाटपाडा संघाला पराभूत करून आलेला आहे. त्याची परतफेड करण्याची संधी त्यांच्याकडे देखील आहे. आणि सुरुवात बघा खूप चांगली झालाय. रुपेश आगीचे गोळे फेकतोय. भन्नाट वेगाने चेंडू त्याने ब्लॉक हॉल मध्ये हाताळला होता. चला विकेश खरपडे या मॅन ऑफ द मॅच. पहिल्या सामन्यामध्ये विकेश खरपडेने 3 विकेट्स घेतल्या होत्या. तो त्या सामन्याचा सामनावीर ठरला होता. बघा खूप चांगला फटका खेळलाय, मात्र कल्पेश होता तिकडे. कल्पेश करणं झाले चूक. चुकीला माफी नाहीये. बघा झेल होता, कठीण होता, मात्र पकडायला हवा होता. तो झेल सुटला गेलाय. फुलटा चेंडू पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेंद्र वाघे नावाचा हा ब्रँडेड स्ट्रोक 6 धावा. थँक्यू डीजे. चला या षटकाराने धावफलक कुठे जाऊन पोहोचलाय. आमचे स्कोरर शुभम मॅन फ्रॉम यूपी त्यांच्याकडून नक्कीच स्कोर दर्शवला जातोय. 8 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि बघा जयेंद्र वाघे यांच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. अनदर बिग वन. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. थोडासा मिसफील्ड झालाय, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय. धावची संधी देखील निर्माण झालेली आहे, मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय सोहन. एक सिंगल धाव मिळेल. धावफलक 15 या धावसंख्येवरती. 15 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पंच कोणाचा रिव्ह्यू आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. चला पाहूया. रिव्ह्यू घेतला तर त्याची चर्चा होईल. एक चांगला डिसिजन इथे दिला जाईल. चला चेंडू हातामध्ये आहे. बॅट कुठे आहे हे देखील पाहावं लागेल. बॅट तर सध्या तरी हवेमध्ये आहे. चेंडू देखील हातामध्ये आहे. पाहूया. अगदी डिसिजन पेंडिंग आहे. आणि एक चांगला डिसिजन इथे दिला जाईल. बघा क्षेत्ररक्षकाने चेंडू उचललाय, फेकलाय आणि गोलंदाजच्या दिशेने चेंडू फेकला होता. त्यानंतर विजय परेड चेंडूला हातामध्ये घेतोय. चेंडू हातामध्ये आहे. चेंडू हातामध्ये आहे. अगदी एस्टनच्या जवळ आलाय. तेवढेच बॅट कुठे आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. चला आमचे तिसरे पंच प्रभाकरजी दिवा जे ऑफिशियल आहेत त्यांच्याकडून निर्णय येईल. बॅट तर शॅडो दिसतोय इथे. थोडीशी आपण बॅट जर बघितलं तर हवेमध्ये आहे. चला पाहूया डिसिजन काय असेल. बॅट हवेमध्ये आहे. बॅट हवेमध्ये आहे आणि हा फलंदाज बाद आहे. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. नक्कीच हा जो निर्णय आहे तो तुम्हाला ऑन स्क्रीन देखील पाहायला मिळेल. कशा प्रकारे हा फलंदाज बाद झालाय. सोहन दळवी हा इथे बाद झालाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये हा फलंदाज बाद झालाय. जयेंद्र वाघे याचा एकाच धावेचा कॉल होता, मात्र सोहन दळवी दुसऱ्या धावेसाठी धावत होता. आणि बघा रुपेशचं लक्ष सरळ त्यांनी विजयाच्या हातामध्ये चेंडू दिला आणि विजयाने कुठली चुकी न करता चेंडू यष्टांवरती लावला. अगदी क्लोज कॉल होता. पंच आपण तिसऱ्या पंचाला देखील रेफर करू शकला असता. असे अगदी क्लोज कॉल असेल तर आपण
तिसऱ्या पंचानं रेफर करा. जर आपल्याला जास्तच अडचण असेल तर आपण लगेच तिसऱ्या पंचानं आपण विचारा. तिसरा पंच एक चांगला निर्णय देतील. तर फलंदाज हा धावचीच्या स्वरूपात बाद झालाय आणि इथे रिव्ह्यू रिटर्न केलाय आय ग्रुप भाटपाडा टीमने. निलेश बंद्रे. निलेश बंद्रे न्यू बॅटर आलाय आणि बॉलर आपण पाहतोय उमेश परेड. आय ग्रुप भाटपाडा संघाचा एक परफेक्ट ऑलराऊंडर. 15 धावा धाव फलकावरती लागले आहेत. मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि उमेश कुठली चुकी करणार नाही आहे. जयेंद्र वाघे याला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. विकेट डाऊन. चला कुणाल मडके यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. एक विराट स्पोर्ट्स वाकीवाडा संघाचे एक स्टायलिश आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. एक महत्वाचा दुवा ज्याला म्हटलं जातं कुणाल मडके. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. याच दरम्यान बघा सूर्यकांत आलाय आणि सूर्यकांत इथे निर्धाव चेंडू खेळून काढतोय. अवलेस आपण पाहतोय 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या जात आहेत. आणखीन एक सिंगल धाव इथे आलेली आहे. अवलेस बघा साईडला हा चेंडू खेळून काढलाय. शतरक्षक आहे डीप मध्ये. फक्त एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 19 धावसंख्येवरती षटकाची समाप्ती झालेली आहे. बघा आपण उमेश परेडला जर बघितलं ना तर त्याचं जे षटक असतं अगदी लवकर संपत असतं षटक. ज्या प्रकारे रवींद्र जडेजा आपण पाहतोय लवकर षटक संपवण्याचा विक्रम त्याच्या नावावरती. उमेश परेड लवकरात लवकर षटक संपवण्याचं काम करतोय. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा 19. यानंतर टॉस केला जाईल. या ओव्हर नंतर दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. दोन्ही संघाचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आकाश टोकरे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निलेश बंद्रे पापडी संघाचा एक चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातोय. एका बाजूने सूर्यकांत. फुलटा चेंडू नो बॉल. फायदा उचललाय निलेश बंद्रे याने. ठोकलाय चौकार. थँक्यू डीजे. चला पंचांचा काय निर्णय आहे. नो चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चला जोपर्यंत कॅप्टन रिव्ह्यू दर्शवत नाही तोपर्यंत रिव्ह्यू घेतला जाणे लक्षात घ्या. जोपर्यंत कॅप्टन रिव्ह्यू घेणार नाही. यस लक्षात घ्या. जोपर्यंत कॅप्टन रिव्ह्यू घेईल त्यावेळेसच रिव्ह्यू दिला जाईल. तर आता हा कॅप्टनने रिव्ह्यू घेतलेला आहे. तर पाहूया हा चेंडू कुठे आहे. तर
छातीच्या वर हा चेंडू आपण पाहतोय. बॅट्समन थोडासा पुढे आलाय. नो बॉल. कारण बॅट्समन कितीही पुढे असला तरी आपण पाहतो की हा चेंडू जर पहिला डोक्याच्या वरून निघून गेला असता. ज्या वेळेस आपण बॅट्समन खेळण्यासाठी आलाय, मागे जर असता तर कमरेच्या कितीतरी वर हा चेंडू असता. म्हणजे आपण फक्त जी लाईन पाहतोय, चेंडू किती वर आहे हे फक्त बघितलं जाईल. कमरेच्या वरती जर चेंडू असेल तर तो नो असेल. लक्षात घ्या, ज्या वेळेस चेंडूची लाईन आहे, चेंडू कुठे डिलिव्हर होईल हे बघितलं जाईल. लक्षात घ्या, त्यानंतर तो डिसिजन दिला जाईल. अवलेस बघा, फ्री हिटचा चेंडू आहे आणि या दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू निघून गेलाय. षटकार. थँक्यू. या अगोदर 9 चेंडू हाताला होता. आपण पाहतोय ज्यावेळेस रिलीज ऑफ डिलिव्हरी, ज्यावेळेस चेंडू हातामधून निघतो त्यावेळेस तो त्याचा टप्पा कुठे पडेल हे बघितलं जात असतं आणि त्यानंतर डिसिजन हे दिलं जात असतं. लक्षात घ्या, ऑफसाईडला हा चेंडू त्या खेळून काढलाय. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय. 32 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिला चेंडू नो आला. विकास आपण पाहतोय. फुलटॉय चेंडू आहे. फुलटॉय चेंडूचा फायदा उचललाय आणि तिकडे 600 रुपये गमावल्यात. बघा, षटकार 600. एका धावेला 100 आहेत. थँक्यू डीजे. मला वाटतं पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे 9 चेंडू साठी. तर फेअर डिलिव्हरी आहे. चला, फेअर डिलिव्हरी आहे. फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती षटकार ठोकलाय. धावफलक 38. 38 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. विकास परेड. महागडा ठरतोय. आणखीन एक येईल का? क्षेत्ररक्षक आहे तिकडे. पकडला जातोय झेल. संपलाय. निलेश बंद्रे याचा खेळ. थँक्यू. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. नव्याने बॅटर येतोय आयुष. आयुष वाघे. यानंतर टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळून काढलाय. रुपेश आहे तिकडे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सूर्यकांत भुयाल हा बाद होतोय. चला, दोन्ही कॅप्टनला विनंती आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आकाश टोकरे यांना कुणाल मडगे तिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक आणि आमचे गुरुवर्य सागरजी माळी. आज बघा प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त एक नवा लुक. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. या चेंडू नंतर टॉस केला जाईल. नव्याने बॅटर येतो या प्रथमेश बरफ. आयुष्याला आयुषचा फटका फसलाय. स्वतः विकास चेंडूच्या खाली पोहोचला होता आणि आयुष्याला जीवनदान मिळालंय. 2 धावा पळून पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने जाऊन पोहोचतोय 41 या धावसंख्येवरती. 41. 42 धावांचं टार्गेट हे सेट केलंय. चला, जाऊया आपण टॉस कडे. तिथे सज्ज आहेत सागर सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
नमस्कार. या ठिकाणी आपण पाहतोय अभि गाव या संघाने आयोजित केलेली स्पर्धा आणि आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. आदरणीय सन्मान्य श्री नरेश जी दिवा यांच्या शुभ हस्ते टेल असा कौल केलेला आहे आणि टेलच आलेला आहे. मी सन्मान्य मान्यवरांना विनंती करतोय आपण आसनस्थ व्हावं अशी आपल्याला विनंती करतोय. वाकीपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. कुणाल काय स्वीकारेल? बॅट फर्स्ट. कारण काय? कारण की भरपूर जण इथे शतरक्षण करणं चेस करणं पसंत करतात. तुम्ही मात्र इथे स्कोर सेट करणं पसंत केलंय. हो, जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न करू. म्हणजे तुम्हाला तुमच्या बॉलिंग वरती विश्वास आहे. कुठले कुठले गोलंदाज बघायला मिळतील आज? रुपेश आहे, अनिकेत आहे, रवी आज कमी आहे, मी स्वतः आहे आणि दीपेश आहे. थँक्यू. शुभेच्छा असतील तुम्हाला. या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच पलाटपाड्याचा संघ आहे त्याचा कर्णधार आलेला आहे. तुम्हाला प्रथमतः क्षेत्ररक्षण मिळालंय, मात्र टॉस जिंकला असेल तर काय अपेक्षा होती, काय घ्याल? क्षेत्ररक्षण. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण मिळालेलं आहे म्हणजे समोरच्या संघाने सांगितलंय की जास्तीत जास्त धावा बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मात्र कुठले 3 गोलंदाज आम्हाला चांगले बघायला मिळतील? मी आहे, विजेता आणि महेंद्र. महेंद्र आहे. याचाच अर्थ आपण जर पाहिला तर एक अष्टपैलू खेळाडू तुमच्या संघामध्ये जास्त आहेत. चांगला फॉर्म आहे तुमचा यावर्षी, एवढा वाईट नाही कारण की चांगले क्रिकेट खेळतायत. मात्र किती धावांपर्यंत समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. 30 ते 35 हा होता नक्कीच पलाटपाडा संघाचा संघनायक. त्यांनी सांगितलंय की समोरच्या संघाला आम्ही 30 ते 35 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. मात्र दरम्यान मैदानामध्ये सामना सुरू आहे तो म्हणजेच आई ग्रुप भाटपाडा आणि पीर बाबा पापडी या 2 संघादरम्यान. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे थोड्याच वेळात मॅच सुरू होत आहे आणि आमचे डीजे या ठिकाणी आपल्यापर्यंत सुंदर असं गीत पोहोचवतात. हॅलो चेक. थोडासा आवाज डीजे या ठिकाणी. थँक्यू. क्या बात आहे. चला मॅच सुरू झाले आणि टार्गेट आहे ते म्हणजेच 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. आई ग्रुप भाटपाडा संघाचा लकी ग्राउंड म्हणायला काहीच हरकत नाही. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. मात्र पाहूया अलंदा कार्पेट चेंडूला ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 फलंदाज आहेत. एका बाजूने कल्पेश परेड, दुसऱ्या बाजूने उमेश परेड. ही परेड बंधूंची टीम आपल्याला बघायला मिळते. आणि मी यस विकेश राहिला होता आमच्या या ठिकाणी. विकेश खूप खूप अभिनंदन तुमचं. मॅन ऑफ द मॅच पटकावला. मात्र पुढील सामन्यात थोडंसं कमजोर ठरला गेला. मात्र अर्थातच सुपर 6 मध्ये मला वाटतं 7 वेळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांचे खूप खूप अभिनंदन ओमसागर बामणगाव संघ. दरम्यान या मॅचकडे आपण येऊया. आणि काय झालंय, किती धावा मिळाल्यात तर 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या गेल्यात आणि या 2 धाब्यानं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. डायरेक्ट हिट होता. अतिशय चांगलं यष्टीरक्षण. मी म्हणेन जेवढा सोपा वाटतोय तेवढा सोपा होणार नाही हा सामना. ज्या पद्धतीनं पीरबाबा पापडी संघ जर पाहिला तर त्यांचं क्षेत्ररक्षण करण्याची शैली थोडीशी नक्कीच डिफरंट असते. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं पृथक्करण केलं त्या निलेश सांबरे, निलेश बंद्रे यांच्या माध्यमातून. निलेश सांबरेंचं नाव आलं. निलेश म्हटलं की नक्कीच सांबरे स्पोर्ट्स आणि सांबरे ब्रदर्सची आठवण येते. निलेश ऐकत असतील तर खूप खूप आपलं स्वागत आहे. एज लागलाय आणि या ठिकाणी फलंदाजाला मागे जावं लागेल ते म्हणजेच कल्पेश परेड यांना.
तर नक्कीच चेंडू आपण पाहिला की शरीरापासून भरपूर लांब जाणार होता, कदाचित वाईट चेंडू असू शकला असता. तसं म्हटलं जातं की एखाद्या मुलीला, लांबून जाणाऱ्या मुलीला छेडलं की त्याचा त्रास होतो, तसाच फलंदाजाने चेंडूला छेडलं आणि त्याला त्रास झालाय. क्या बात आहे, सुंदर टायमिंग. चेंडू अर्थातच नो डाऊट 4 धावांसाठी जाईल आणि हा एक प्रेक्षणीय असा चौकार. धावसंख्या झाली ती 8, गडी बाद झालाय 1, चेंडू टाकून झाले 5 आणि रुपेश परेड याने पहिल्या चेंडूवरती चौकार खेळून त्याचा अकाउंट उघडलाय. शॉर्ट पिच बॉल शरीरापासून भरपूर लांब ठेवण्याचा प्रयत्न, षटक झालाय समाप्त. आई ग्रुप भाटपाडा संघाची धावसंख्या 1 बाद 8. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. सोहन दळवी बॉलिंग मार्क वरती आताच उपस्थित झालेले आपल्याला या ठिकाणी आमचे भेंडीपाड्याचे हरेश भाई, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे आणि आलेल्या आमच्या भेंडीपाड्याच्या सर्व ग्रामस्थांचे खूप खूप पुन्हा एकदा स्वागत. आपण जर इतरत्र बसला असाल तर आपल्याला विनंती की आपण स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा. आम्हाला भरपूर जणांनी देणगी सुद्धा दिली आहे. जसा जसा वेळ मिळेल तसं तसं आम्ही त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन, दुसरं षटक मार्गस्थ होते सोहन याच्या माध्यमातून. किती धावांची अजून सुद्धा गरज असेल तर 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 12-34 म्हणजे उलटी गिनती चालू झालेली आहे. सोहन बॉलिंग मार्क वरती, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी हायवे एंडच्या बाजूनं. एकाच एंडने गोलंदाजी होते या ग्राउंड वरती आपण पाहिली तर नक्कीच थोडासा काही ना काही अडचण फलंदाजाला तसेच गोलंदाजाला सुद्धा निर्माण होत्या. 2 वेळा गोलंदाजाने तयारी करून परत मोडली होती असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज बऱ्याच वेळानंतर जवळजवळ 6 चेंडूनंतर स्ट्राईकवरती आला होता उमेश. 1 धाव घेतली ऑनसाईडच्या दिशेने चेंडूला ढकलून, मात्र एका धावेने धावफलक पुढे सरकतोय 9 या धावसंख्येवरती. आता 11 चेंडू आणि 33 धावांची गरज. 11 चेंडू 33 धावा. एक रंगतदार स्थितीच्या बाजूने वाटचाल करत असलेला हा सामना. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. पापडी संघ गोलंदाजीमध्ये नक्कीच एक चांगलं काम करतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवले जातात म्हणजे उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा केला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस डिलिव्हरी, नो चेंडू. फलंदाज मात्र फसला होता आणि ओ क्या बात आहे, क्या बात आहे. डिरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न. चेंडू नो प्लस. किती धावा मिळतील? पंचांकडे आपण जाऊया किती धावा पूर्ण झाल्यात. तर 2 धावा पूर्ण झाल्यात आणि एक 9 अशा पद्धतीने 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. कोणचं लेग बाईज? येस, तर ही लेग बाईज आणि त्यामुळे आपण पाहू शकता धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. आता फ्री हिट असेल आणि या फ्री हिटचा फायदा घ्यावा लागेल. फलंदाज रुपेश, माफ करा, इथे धावसंख्या किती आहे? 12 झालेली आहे. आमचे स्कोरर या ठिकाणी मला कलेक्ट करतायत. 12 झालेले आहेत. दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतात नक्कीच एक चांगला चेंडू फ्री हिट या ठिकाणी खेळता आलेला नाहीये. रुपेश, आदरणीय सन्मान्य हरिश्चंद्रजी भोईर यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. ओहो हो, सुरेख गोलंदाजी. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. क्रिकेटमध्ये जसे मोठे फटके आहेत जसे लहान फटके सुद्धा आहेत. क्रिकेटमध्ये एका धावेला सुद्धा महत्व आहे, षटकाराला सुद्धा महत्व आहे. आणि क्रिकेटमध्ये
क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू सोहण्याच्या माध्यमातून. बघा किती चेंडू खेळलाय रुपेश. पहिल्या चेंडूवरती 4 धावा घेतल्याच्या नंतर 5 चेंडू जवळजवळ तो वाट बघतो एक धाव घेण्यासाठी. म्हणजे एकूण 6 चेंडू तो एका धावेसाठी वाट बघतोय आणि 7 चेंडूमध्ये 5 धावा करून तो खेळतोय. सोहनच्या गोलंदाजीला दाद द्यायला 7 चेंडू 29 धावांची गरज. डिप्रेशन मध्ये खेळला गेलेला हा शॉट. मी म्हणेन डिप्रेशन मध्ये खेळला गेलेला हा शॉट होता. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज उमेश होता आणि उमेश याला माहिती होतं की मॅच थोडीशी फसलेली आहे. मैदानामध्ये पाणी पाठवा. धाव संख्या 13 धावा. 2 गडी बाद झालेत. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर त्याला गोलंदाज आयुष वाघे आलेले आहेत. आयुष बॉलिंग मार्कवर ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एकदा पूर्ण होत्या दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल आणि या ठिकाणी चपळता थोडीशी दाखवली होती आणि पंचांनी सांगितले की आम्हाला हा DRS घ्यायचा आहे. थोडंसं क्विक ऍक्शन झालं होतं. बॅट लँडिंग झालेली आहे मात्र कुठे लँड झाले ते सुद्धा तेवढंच थोडंसं कठीण आहे जज करणं. बॅट लँडिंग बेनिफिट गोज टू बॅट्समन नॉट आउट. थोडंसं आपण मी विनंती करेल राईट अमोर द विकेट. मोठ्या फटक्यांची गरज शतरक्षक समोर आणि हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. थोडासा वेळ नक्कीच आपल्याकडे कमी आहे. भरत थोडं थांबा भरत. दरम्यान 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सामना ऑन झालाय. सामना खुललेला आहे. एका मोठ्या फटक्याची गरज. चेंडू खाली शतरक्षक. विजयाच्या अशा आकांक्षा पल्लवित झाल्या होत्या त्या मात्र कोमेजण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आयुष्यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद झालाय रुपेश.
पाहिजे. आपण पाहतोय सगळ्यांची प्रगती होत चाललेली आहे. तशीच या ठिकाणी प्रगती DBNने सुद्धा केली आहे. सध्या UP वरनं सुद्धा स्कोरर मागवायला सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप स्वागत करतोय. हरकत नाही आहे. आणि आत्ता जॉईन झालेत मला वाटतं DBNला. मात्र आपण जर पाहिलं तर भाषेवरनं कोणाला तुम्ही जज करू शकत नाही सध्या मुंबईमध्ये. दरम्यान हवेमध्ये चेंडू खेळलाय पुन्हा एकदा. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का, तर यस असं उत्तर आलंय. धाव फलक थोडासा पुढे सरकतोय. आदरणीय सन्माननीय हेमंतजी तारवी यांना विनंती असेल आपण स्टेजवरती या. दरम्यान हा चेंडू चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. किती चेंडू किती धावांची गरज असेल तर जवळ 1 चेंडू आणि 17 धावांची गरज अजून सुद्धा आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही कोणाचा भरोसा नसतो, कारण की एका चेंडूमध्ये 9-9 10-10 11-11 आणि 13-13 सुद्धा धावा झाल्यात. दरम्यान हा चेंडू आपण पाहिला तर एक लिगल चेंडू आणि धाव फलक थांबलं गेलं. संघ पराभूत होतोय. संघ मागे पडतोय. तो आई ग्रुप भाटपाडा संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि विजय संघाचे अभिनंदन. आदरणीय सन्मान्य हेमंतजी